नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचं जे 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हे दोन्ही पण हप्ते पेंडिंग आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, पावसाळी अधिवेशन पण संपलेलं आहे, तरी देखील त्या अधिवेशनामध्ये पण कोणत्याही प्रकारचे जे आहे या योजनेचा पुरवणी मागणीच्या अंतर्गत निधी पण मंजूर झाला नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा अजूनही GR आलेला नाही। मग जर GRच आला नसेल तर आता जुलैचा जवळपास आज 12 तारीख आहे आणि असं करता करता जुलैचा पण अर्धा महिना संपलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जे आहे नमोचं वितरण ऑलरेडी 1 महिना पेंडिंग, त्याच्यामध्ये आणखी 1 महिना पेंडिंग, म्हणजे 9वा आणि 10वा या हप्त्याच्या संदर्भात राज्य शासनाने काहीतरी कणखर भूमिका घ्यायला पाहिजे आणि नमो शेतकरी महासन्मानचं जे वितरण आहे तर ते करायला पाहिजे। प्रचंड या योजनेचे लाभार्थी शेतकरी मित्र या योजनेच्या वितरणाची वाट पाहत आहेत, कारण 9वा हप्ता खूपच उशीर झालेला आहे बघा याला। म्हणजे 9वा हप्ता तर विलंब आहेच त्याला झालेला, पण त्याच्यामध्ये आणखी एक 10वा हप्ता जोडला गेला आहे, कारण 10वा हप्ता जुलैपर्यंत भेटायला पाहिजे होता, म्हणजे या महिन्यामध्ये। मग आता 10वा हप्ता पण भेटायला पाहिजे, म्हणजे भेटायला तर खरं तर 4000 रुपये पाहिजे। 2 महिन्याचे 2 हप्त्याचे जर विचार केला तर आपण, कारण प्रति हप्ता हा 2000 रुपये असतो, बरोबर। 2000 रुपये जर पाहिलं तर 2 आणि 2000 रुपये 4000 रुपये, मग हे 9वा आणि 10वा हप्ता तर द्यायला पाहिजे। आणि हा पण पेंडिंग लाभ जो आहे, प्रलंबित लाभ जो आहे तो कायमचा थांबवायला पाहिजे, म्हणजे इथून पुढे प्रलंबित हप्ते होऊ द्यायला नाही पाहिजे, वेळेच्या वेळेवर हप्ता द्यायला पाहिजे। आणि त्यामुळे काय होईल की लाभार्थ्यांना पण त्यांना त्या पद्धतीने पण नियोजन करता येईल। पावसाळी अधिवेशनामध्ये काय प्रॉब्लेम होता, पावसाळी अधिवेशनामध्ये खरं तर हा मुद्दा मार्गी लावायला पाहिजे होता। कोणता मुद्दा? नमोच्या निधीच्या संदर्भात जर निधीच मंजूर नाही झाला, पुरवणी मागणी नाही मांडली, काहीच नाही मांडली, तर हा प्रश्न जो आहे तो कधी सुटणार आहे। तरी देखील बरेचसे लाभार्थी विचारतील की मग याचं जे काही वितरण आहे तर नेमकं मग कधीपर्यंत जाऊ शकेल। तर मला असं वाटतंय बघा की या महिन्याच्या एंडिंगपर्यंत नमोच्या वितरणाचा जो GR आहे तर तो पण येईल आणि वितरण पण होईल, असं मला वाटतंय बरं का, माझा अंदाज। पण आता पुढे बघूयात, कारण शासनाने जे आहे आता बघा ना, पुढे फक्त 15 दिवस राहिलेत। जर आजची जर आपण 12 तारीख म्हणजे अर्धा महिना गेलाच ना जुलैचा, तर मग 15 दिवसामध्ये पुढच्या GR आणणं, GR आल्याच्या नंतर पण लगेच वितरण होत नाही, 7-7, 8-8 दिवस थांबणं लागतं। मागच्या वेळेस आपण पाहिलं नमोचा हप्ता, तर जो 7वा हप्ता 8वा हप्ता जो वितरित झाला होता ना, 7वा नाही 8वा, तर ते 7-8 दिवस थांबणं लागलं होतं। तर तसं नाही व्हायला पाहिजे। एक तर 15 दिवस राहिलेले आहेत आणि या 15 दिवसामध्ये म्हणजे जुलैची सांगतोय मी, आणि यामध्येच GR आणणं आहे, यामध्येच जे आहे निधी जो आहे तर तो मंजूर करणं आहे। ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गरजेच्या आहेत, त्याशिवाय तर वितरण होणार नाही ऑब्व्हियसली। तर त्यामुळे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या योजनेचा GR आणा। पावसाळी अधिवेशन पण संपले, शेतकरी मित्रांनी वाट पाहिली की काहीतरी त्याच्यात तोडगा निघेल, नमोचा वितरणाचा हप्ता जो आहे तो मिळेल, पण तरीही नमोचा हप्ता अजूनही प्रलंबितच आहे। तर त्याच्यावर आणखी ठोस जे आहे कारवाई किंवा ठोस काहीही त्याच्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही। विधिमंडळाचे मुंबई इथे जे काही पावसाळी अधिवेशन होते ते ऑब्व्हियसली संपलेले आहे। 22 जून ते 10 जुलैपर्यंत ते होतं, आणि लवकर आता किमान जर समजा जुलैचा अर्धा महिना जर संपत आला असेल तर मग बघा आता यानंतर पण आणखी किती विलंब पाडायचा आहे। आणि याच योजनेमध्ये PM किसानची योजना मिळून कितीतरी दिवस झाले आता, बरोबर, आता 1 महिना होतं याला जवळपास। तर ह्या योजनेचा पण वितरणाचा GR लवकर काढावा शासनाने आणि लवकरात लवकर वितरण करावे। आणि याहीपेक्षा महत्त्वाचा जो प्रश्न जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये कायम राहतो की नेमकं मग असं वितरण किती दिवस चालेल, तर माझ्या मते या महिन्याच्या शेवटी हे वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। शासनाने लवकरात लवकर GR काढावा, नमोचा वितरणाचा मार्ग मोकळा करावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।